खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध केला जात आहे। आज त्यानिमित्ताने राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मंचर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन निषेध करण्यात आला। ग्रामीण कट्टा चॅनलसाठी भरत मोरे, मंचर। ईशान्य मुंबईचे जे खासदार आहेत संजय दिना पाटील यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकारांनी त्यांना बाईट विचारण्याचा प्रयत्न केला असता, कारण बाईट जो होता तो ते फुटीरवादी झाले, दुसऱ्या पक्षामध्ये गेले। 6 खासदार जे फुटले होते त्यानुसार ते प्रश्न विचारण्याचा पत्रकार आपला वापरत असताना संजय दिना पाटील यांनी त्यांना आई बहिणीवर शिवीगाळ केली। त्यानंतर मी 5 मर्डर पचवलेले आहेत, तुम्हाला पण मारून टाकील, माझ्या घरी तुम्ही येऊन बघा, तुम्हाला मी मारून टाकतो, अशा प्रकारची जीव घेण्याची धमकी दिली आहे। त्यानंतर त्यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि अपमानित केले आहे। अशा प्रकारचे संसदेमध्ये लोकप्रतिनिधित्व करणारे खासदार यांच्या तोंडून, ह्या मुजोर खासदाराच्या तोंडून, मगरूर खासदाराच्या तोंडून अशा प्रकारची ही असंविधानिक भाषा शोभत नाही। अशा प्रकारचे हे जे काही खासदार आहेत किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी असो, त्यांनी इथून पुढे कोणताही मीडिया असो, यूट्यूबर असो, प्रिंट मीडियातला पत्रकार असो किंवा नॅशनल मीडियामधला पत्रकार असो, त्यांच्याविषयी बोलताना, बेताल वक्तव्य करताना किंवा असंवैधानिक बोलत असताना आपली जी भारतीय राज्यघटना हिचा विचार करावा। पत्रकार लोक हे भारतीय राज्यघटना यामध्ये जी काही आर्टिकल 19(1) आहे याचा आपला हक्क बजावत होते। त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन हा अधिकार होता, त्यांची ते बजावणी करत होते। पत्रकारांना कुठल्या प्रकारचे फिक्स पगार नसतात। तुम्ही जर कधीमधी पत्रकारांना फक्त जर प्रेस कॉन्फरन्समध्ये जर नाश्ता देत असाल, जीव घालत असाल, तर तुम्ही त्यांना म्हणता की आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेवण देतो, तुम्ही तिथे या, तुम्हाला तिथे मारून टाकतो। अशा प्रकारची ही जी काही गुंडगिरीची भाषा आहे, ही मगरुरीची भाषा आहे, संजय पाटलांनी वापरलेली आहे। तसेच मी 5 मर्डर पचवलेले आहे, मी बॉम्ब फोडू शकतो, अशा प्रकारची भाषा गँगस्टरसुद्धा वापरू शकत नाही। अशा प्रकारची भाषा या खासदारांनी वापरलेली आहे। या वक्तव्याचा सर्वप्रथम राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्यातर्फे आम्ही सर्व पदाधिकारी निषेध व्यक्त करत आहोत। तसेच त्यांनी एक माफीनाम्याचा व्हिडिओ जाहीर केलेला आहे, त्यामध्ये ते दिलगिरी व्यक्त करत आहेत आणि जो विषय आहे विषयाला बगल देऊन ते माफी मागत आहेत। त्यांनी खरीखुरी ज्या पत्रकारांना दम दिलेला आहे त्यांची कॉन्फरन्स घ्यावी। जोपर्यंत ते कॉन्फरन्स घेऊन ते त्यांची हात जोडून माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या बातम्यावर बहिष्कार टाकणार आहोत। नसता त्यांनी जर 8 ते 10 दिवसामध्ये अशा प्रकारचे जर माफी मागितली नाही तर महायुतीचे काही खासदार ज्यांच्या बातम्यांना आमचे जे काही पदाधिकारी असतील किंवा सदस्य असतील ते सुद्धा त्यांच्या बातम्यावर बहिष्कार घालणार आहे। या बहिष्काराचा निषेधाचा आम्ही पत्र मंचर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। तुम्ही काय समजता, मारून टाकाल? अरे पत्रकारितेमध्ये येत असताना सरपे कफन बांधून येतो। यामध्ये तुम्ही सगळ्यांचा विचार करणं गरजेचं होतं। ज्येष्ठ लोक आहेत, ज्यांचे आज 70-80 वर्ष वय आहे, या लोकांनी त्यांचं उभं आयुष्य या पत्रकारितेमध्ये घातलं। समाजाचे प्रश्न मांडत असतात, पोटतिडकीने प्रश्न मांडत असतात, न्याय द्यायचा प्रश्न उपस्थित करत असतात, तेव्हा कुठेतरी सरकारला जाग येते आणि काय गोर गरीब वंचितांना न्याय मिळत असतो। अशा प्रकारचं तुमचं जे वक्तव्य आहे खासदार संजय दिना पाटील, आपण मागे घ्यावं। नसता तुमच्या आशा याचे काही तुमचे जे पोकळ धमके याला कोणीच भीक घालत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि तुम्ही ज्यावेळेस आमच्या मतदारसंघात याल त्यावेळेस नक्कीच तुम्ही तुमचा कसा निषेध करायचा हे सुद्धा तुम्हाला करून दाखवू। अशा प्रकारचा आज मी तुमचा निषेध व्यक्त करतो। राज्य मराठी पत्रकार परिषदतर्फे आम्ही तुम्हाला हा इशारा देतो आणि तुमचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आज राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेधाचं पत्र देण्यासाठी मंचर या पोलीस स्टेशनला आपण सर्वजण प्रमुख पदाधिकारी खेडेगाव, आंबेगाव, जुन्नरमधून तसेच हवेली तालुक्यातून प्रमुख कार्यकर्त्याच्या उपस्थित आज आपण निवेदन दिले। निवेदन देण्याचं मागचं महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदनजी कुलते व महासचिव पवनजी बस व केंद्रीय समितीचे अध्यक्ष राजकुमार बिर्लाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज पत्र देण्यासाठी आलो। प्रथमतः ज्या टायमाला खासदारांचे वक्तव्य केले, शिवीगाळे, मार आणायचं, धमकी देण्याचा जो प्रकार केला आहे त्याचा पहिला राज्य मराठी पत्रकाराच्या सर्व महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येतं। त्याच्या मागं एक कारण प्रमुख मागच्या काही पंचवार्षिकमधील माननीय अण्णा हजारे यांनी लोकपाल बिल जे आणायचा जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न पास झाला नाही, याचे दुष्परिणाम आज आपण सर्वसामान्य लोक जर तो लोकपाल बिल जर पास झाला असला तर सर्वसामान्य जनतेला त्यांना काढून टाकण्याचा अधिकार, मूलभूत हक्क मिळाला असता। त्याच्यामुळे हे लोकपाल बिल जाणीवपूर्वक पास केलं नाही, म्हणून या सरकारच्या काही मुगरी खासदारांचं आपण या राज्य मराठी पत्रकारांचे तुम्ही जाहीर निषेध करीत आहे। जाहीर निषेध संजय दिना पाटील यांनी अत्यंत बेताल वक्तव्य करत या ठिकाणी पत्रकारांवर चिखलफेक केलेली आहे। पत्रकार हा
मंत्र्याच्या किंवा कोणत्याही खासदाराच्या किंवा आमदाराच्या दावणीला बांधलेला गुलाम नाही. या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार हे प्रामाणिकपणे काम करत असतात. पत्रकारांचा प्रश्न विचारणं हा मूलभूत अधिकार आहे आणि या अधिकारापासून त्यांना कुणीही वंचित ठेवू शकत नाही. खऱ्या अर्थानं लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते लोकांची सेवा करण्यासाठी, आणि ती लोकांची सेवा करत असताना, जनतेची सेवा करत असताना हा पत्रकार तुम्ही केलेल्या कामाचा जाब विचारत असतो आणि त्याचं उत्तर संविधानिकरित्या तुम्हाला द्यायचं असतं. परंतु या ठिकाणी काल तुमची जीभ घसरली आणि जीभ घसरल्यानंतरनं तुम्ही पत्रकारांना अक्षरशः जीवे मारण्याची धमकी दिली. साहेब, पत्रकार काही गावगुंड नाही किंवा पत्रकार दहशतवादी नाहीत ज्याच्यावर तुम्ही गोळ्या घालण्याचा किंवा बॉम्बने उडून टाकण्याच्या या ठिकाणी तुम्हाला फटकून काढीन अशा स्वरूपाची भाषा तुम्ही करताय. आज रोजी एका संविधानिक पदावर तुम्ही बसलेले आहात, अशी भाषा तुम्हाला शोभत नाही. खऱ्या अर्थानं तुमच्या या बेताल वक्तव्याचा राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आम्ही सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मनसर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत. साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे. तुम्ही जाहीर माफी देखील मागितलेली आहे. परंतु साहेब, केवळ माफी मागून होणार नाही, तर तुम्ही केलेला हा अपराध खूप मोठा आहे आणि या स्वरूपात, निश्चित स्वरूपात तुम्हाला या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आणि त्यामुळं तुम्ही या पदावरनं पाय उतार व्हावं अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. आणि त्याच संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही आज आंबेगाव तालुक्यातील मनसर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे की अशा स्वरूपाच्या खासदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्यामुळं या पुढे देखील कोणत्याही मंत्र्यांनी किंवा खासदारांनी आणि आमदारांनी वक्तव्य करताना, पत्रकारांवर वक्तव्य करताना जपून करावं, हीच मागणी या निमित्ताने करतो. संजय दिना पाटील यांनी नुकतीच काल मुंबईमध्ये पत्रकारांना मारण्याची जी धमकी दिली किंवा पत्रकारांना जी खालच्या लेवलची भाषा वापरून पत्रकारांचा एक प्रकारे मोठा अपमान केला आहे. तर नुकतेच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं, एक निवेदन दिलं होतं की यापुढे पत्रकारांवर कुठले हल्ले होणार नाही किंवा पत्रकारांचा ज्या अपमान करणाऱ्याला किंवा हल्ले करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुमच्याच खासदाराने, तुमच्याच मित्रपक्षाचे असलेल्या जवळच्या खासदारांनी हे जे कालचं वक्तव्य केलं यामुळे पत्रकारांचा या ठिकाणी फार मोठा अपमान झाला आहे. पत्रकारांची या ठिकाणी भावनांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी पायमल्ली झालेली आहे. तर आम्ही राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यातून या ठिकाणी निषेध व्यक्त करून या खासदारावर कारवाई जर झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या खासदारावर कारवाई का होणार नाही याबाबत फार मोठा निषेध व्यक्त करून या ठिकाणी आंदोलन भविष्यकाळात आंदोलन करू असं या ठिकाणी मी जाहीर करतो.